नमस्कार सांगलीकर, काय म्हणताय? आज ही शेवलेट स्पार्क आली आपल्याकडं. ह्याला की नाही 4 डोअर सेंट्रल लॉक बसवलं होतं. आता सेंट्रल लॉक बसवायचं म्हटलं की सेंट्रल लॉक स्पेशलिस्ट बोलावलं पाहिजे. त्यामुळे की नाही आमचे मोठे बंधू रफिक भाई आले सेंट्रल लॉक बसवायला. हा त्यांनी घेतलेलं बघा आर डी कंपनीचं 3 वर्ष वॉरंटीमध्ये सेंट्रल लॉक. मग आता 4 डोअर सेंट्रल लॉक करायचं म्हटलं की नाही गाडी आतनं ओपन करायला लागते पूर्ण. त्यामुळे की चारही दरवाजे सगळं फायबर रफिक भाई आणि छोटू भाऊ दोघांनी म्हणलं की नाही काढून एका साईडला व्यवस्थित ठेवले. मग पहिला आहे की नाही मोटरचं काम चालू केलं. मग रफिक भाई आणि साजिद भाऊ दोघांनी म्हणलं की नाही मोटर मारायला सुरुवात केली. आणि इकडे एका साईड नाही की नाही आमचे छोटू भाऊ आहे की नाही त्याचं सेंट्रल लॉकचं वायरिंग, बोनेटचं वायरिंग, हॉर्न बिर्न सगळं एक नंबरमध्ये आहे की नाही सगळं अंडरग्राऊंडमधनं घेऊन आहे की नाही एक नंबरमध्ये जोडून घेतलं. मग मी आहे की नाही एका साईडला दोन्ही मोटर भराभरा मारून घेतला आणि दुसऱ्या साईडला रफिक भाई मारून घेतला मोटरी. हे बघा मोटर मारल्यानंतर कसं मस्क्यासारखी वर्किंग होत्या मोटर. कसं नाद खळवायला की नाही बघा कसं मस्क्यासारखी मोटर वर्किंग होत्या. चारही मोटरचं काम आवडलं की नाही. आता राहिलं काय माहिती आहे का, इंडिकेटर वायरी, रिव्हर्स वायरी सगळं जोडायला राहिल्या. मग पहिला काय केलं माहिती आहे का, किट जोडणं आहे की नाही पहिला मॅन्युअल चेक केलं. मॅन्युअल एकदम ओके होतं. मग सगळे दरवाजे आहे की नाही एक नंबरमध्ये जसं काढले की नाही तसं आहे